भाऊजी. अरे वहिनी एक नंबर. अरे वा लक्ष्मी तू थँक्यू. आणि काकू कुठं? अगं ती जरा बाहेर फोनवर बोलते. ए उगाच घाट घालत बसू नकोस. कसला? स्वयंपाकाचा. एवढा प्रवास करून आलीस ना, आराम कर जरा. मी करून आणते स्वयंपाक. अगं नको खरंच. आणि आम्ही आहोत ना तिघी जणी. आईला सांगते बाबांना सुद्धा इथेच बोलवून घे, जेवणच जाते मी. बरं ताई मी निघतो, मला मित्रांना भेटायचंय. हा ताई मी पण जातो हा नाक्यावर. अरे हे बघा, कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाहीये. आधी जेवा आणि मग जा कुठे हुंदडायला जायचंय ते. अरे सगळी भाजी आणण्यापासून तयारी करावी लागेल. अगं त्यात काय एवढं? फार तर बाजारात चल हवं तर माझ्याकडे करते मी बाकी सगळं. बघा कुणी काहीही करायची गरज नाहीये. म्हणजे? अगं म्हणजे आता इथे स्वयंपाक करू नका. इथल्याऐवजी आपण आमच्या घरी जाऊन जेवूया. तुमच्या घरी? हो. अहो बहिणी, आल्यापासून तुम्ही आमच्याकडे आलाच आहात कुठे? मध्ये मी लक्ष्मीला म्हणाले सुद्धा होते की तुम्हाला घरी घेऊन या म्हणून. हो पण तुमची तब्येतच बरी नव्हती ना, कुठे जाणं येणंच नव्हतं तुमचं. नाही आता आज ह्या निमित्ताने चलाच तुम्ही. आज आत्ता नाही हो, म्हणजे आता तसा वेळ तरी कुठे आहे ना. अहो वेळेचं कुठे काय आहे? हे बघा, इथे जो जेवायला वेळ लागेल तो आपल्याला तिथे तोच लागणार आहे. अहो आता फोनवर मी बाहेर जाऊन यांना हेच सांगत होते की वहिनी म्हणतायत इथूनच जेवून जा, पण मी म्हंटलंय की तुम्हीच आमच्याकडे जेवायला चला म्हणून. आणि ह्यांनाही मी सांगितलंय की तुम्हीही वेळेवर या म्हणून. आणि तुम्हाला सांगते ह्यांनाही ही कल्पना खूप आवडलीये. नाही आता चलाच ना सगळे. अहो बहिणी विचार कसला करताय? हो जेवायलाच बोलवतेय मी तुम्हाला, डॉक्टरांकडे नाही नेते. आणि हो लक्ष्मी, वैभवरावांना पण कळव हो, त्यांना तिकडेच बोलवलंय म्हणून सांग. आणि भाऊ तुम्ही यांना सांगा. ह चला आता. चला. अहो अचानक रिकामे आता ना. त्यात काय झालं? नाही मला माहितीये मालवणकरांकडे खूप आहे द्यायला. नाही नंतर द्या हो कधीतरी, पण आता तशाच आलात तरी काय हरकत नाहीये. ठीक आहे चला जाऊया. हा माणूस गेल्या 6 महिन्यापासून आपल्या घरात येतोय तेव्हा भीती नाही वाटली. शूटिंगला बाहेर गेल्यानंतर त्याच्याबरोबर एका खोलीत राहिली तेव्हा नाही भीती वाटली तुला? आणि मी म्हणतोय की चला प्रदर्शनात ठेवू, बाईचे कपडे घालू, तर तुझे लगेच पाय थरथरायला लागले का? वेग का माझ्याच बायकोपासून मीच लांबू? कशामुळं? तुला जवळ जाता यावं म्हणून का? होय चंदू तोंड सांभाळून बोलतो. हे माझ्या घरात उभं राहून माच करतो का रे साल्या? यायला पोरींचे कपडे घालतो, लिपस्टिक लावतो म्हणून तू डोक्यात गेलायस माझ्या. तरी तूच चुकून यायचंस, पत्ता चुकलो म्हणून इथे यायचंस, निघून जायचंस, तूच होतास ना तू. एवढा माज आहे ना तुला, मग हॉटेलमध्ये जायचं ना कपडे बदलायला. इथं कशाला येतो तू? त्याला तू इथं येतो म्हणून आमच्या आजूबाजूचे लोक आमच्याबद्दल बोलतात ना,
की मी नसताना येतो म्हणून सुरकीबद्दल काही बाई बोलतात. मग तिच्याबद्दल काही बोलतील तर त्याला देण्यासाठी तिच्याकडे उत्तर तरी असतील. तुझ्याबद्दल बाहेर काय बोलतायत ते माहितीये तुला? दारुडा म्हणतात तुला, बेवडा. आता स्वतःवर उलटलं म्हणून काही बोलतो का? हे नरसाळ्या काय? आणि बघ, हे माझ्याशी बोलताना कमी आवाजात बोलायचं. नाही बोललो तर मी मोठ्या आवाजामध्ये बोलेल आणि सगळ्यांना सांगेन मी. तुझ्याबद्दल. सुरके, हा बिझनेस चांगला आहे, मस्त. आणि ह्याच्यासाठी ह्यांच्या उपकाराची गरज नाही, आपणच त्यांच्यावर उपकार करतोय असं दाखवायचंय, नाही का मॅडम? तुमचं हे सिक्रेट ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत मला. कोणी भेटलं तर काही बोलायचं नाही, तुमच्याबद्दल काही सांगायचं नाही. किती कष्ट, किती मनाला वेदना होणार, जखमा होणार. त्या जखमांना मलमपट्टी करण्यासाठी मग मला पैसे लागणार. त्याच्यापेक्षा आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू करू. तुम्हालाही फायदा, मलाही फायदा. तुम्हाला पैसे भेटणार, मग तुम्ही मला पैसे देणार. आणि समजा तुम्ही पैसे दिले नाहीत तर मग मी सगळ्यांना सांगणार तुमच्याबद्दल की तुम्ही वैभवराव आहेत. मग करायचं का बिझनेस पार्टनरशिप? मग कसा वाटला बिझनेस? सुरगे, आपले कष्ट वाचले, तुझे कष्ट वाचले, संपले. आता सिरियल चालायला पाहिजे, खूप चालायला पाहिजे. हा, म्हणजे आपल्याला पैसे पैसे मिळतील. हा, मग साहेब कसा वाटला बिझनेस? वैभव साहेब, तुम्ही काम खूप काम करा. हा, तुम्ही अजून सुंदर दिसायला पाहिजे. हे सुरके, त्यांचे हेअर आहेत ना, ते एकदम व्यवस्थित कर. हा, आणि तू सुद्धा खूप काम कर. हो मॅडम, तुम्ही हिरोईन आहेत. हिरोईन म्हणजे कसं आहे की हिरोईन असल्यामुळं मग तुम्हाला भरपूर पैसे भेटणार आणि मग मला सुद्धा भरपूर पैसे भेटणार. एवढंच बस, माझी काही जास्त अपेक्षा नाही. तू ब्लॅकमेल करतोयस मला? मी कशाला ब्लॅकमेल करू? अहो, तेवढा हुशार आहे मी. आता एवढी आलेली संधी कसं सोडणार आहे मी सांगा बरं साहेब. खूप पैसे नाही लागत. अहो, छोटस घर आहे, इथलं लाईट बिल आहे, पंख्याचं बिल आहे, ते सुद्धा थोडं जास्त तुमच्यामुळेच येतं. बाकी भाजी बिजी आणायला लागते, सुरकीला थोडे पैसे लागतात. मला काय पैसे थोडेच नाही. मला आपलं मी आणि माझी चपटी झालं माझं काम. किती पैसे लागणार? कुठे आहेत तुम्ही? बाहेर आहे. मग घरी कधी येत आहे? त्याचा काटा काढल्यावर. म्हणजे तू कुठं राहतो? मला नाही माहित. माझं डोकं फिरू नको. त्याला फोन कर आणि विचार कुठं राहतो ते. अहो ते एका तासाच्या त्याचा नंबर आणि ऍड्रेस दे, नाही तर बघ माझ्याशी गाठ आहे तुझी.